मॅडम जाऊ दे, मी देतो पेपर देतो. तेच ना ते चांगलंय गुड. मग एक तास बाकी आहे ना अजून. मी थांबा विचार करतो, होईल काहीतरी मला. मी काहीतरी करतो विचार. असं काय लिहिणार आहेस तू एवढं त्याच्यात? एवढं मग सुचलं नाही, आता काय लिहिणार आहेस? उगाच आपला वेळ घालवतो. चल ना, देऊन टाक ना. तुम्हाला सांगू 5 वर्षात पहिल्यांदा 50% पेपर अटेंड केला हो मी. स्वतःच बघ फक्त, स्वतःच बघ. दुसऱ्याचं काय बघू नको. 5 वर्ष माझा अफेअर आहे, स्वतःच बघ फक्त. मॅडम सगळं मगापासून तिथं फोन करतोय, हो नाही हो नाही हो नाही हो नाही चाललंय. असं तुझ्यामुळे होते सगळं. अहो पण आता पहिल्यांदाच असं वाटतं की विषय सुटतील माझे सगळे. इतक्या वर्षात नाही ना सुटले, मग आता काय एवढं? काय कुठे अडले? काय येत काही नाहीये. काहीच येत नाही हो. त्याला नाही, काय मग लिहिले काय एवढं पेपरात? काय लिहिले काय? नाही, मी सगळे प्रश्न लिहून काढलेले आहेत. म्हणजे आता हा बघा ना, हा प्रश्न आहे ना की फ्रेंच रिव्हॉल्युशनचा उठाव याबद्दल सविस्तर लिहा. तर मी असं लिहिलं आहे की फ्रेंच रिव्हॉल्युशनचा उठाव याच्याबद्दल सांगायचं झालं तर पुढे सोडले मी लाईन सगळी. म्हणजे मला आठवलं की मी लिहिणार आणि मग बाकी प्रश्न मला असंच लिहून काढलेले सगळीकडे. म्हणजे आठवतात तसं मी लिहित जाईन. कशाच उत्तर लिहिलेलं नाही? नाही, मी प्रश्न लिहून काढलेत ना, मला आठवलं की लिहिणार ना ते. प्रश्न का लिहून काढले? हो कदम. अहो असं काय करतात? इकडे या. हो कदम. मॅडम काय गडबड झाले. अहो मी साधा पिऊन नाही. हे काय कपडे घातले, कसे घातले, कुठे घातले, मला बसता येत ना, उठता येत ना, सगळं करते. नाही, मला तुमचा प्रॉब्लेम कळतोय, पण तुमच्यापेक्षा मोठा माझा प्रॉब्लेम झालाय. हा, मी काय तुम्हाला मदत करणार आहे? हो कदम, काय आहे ना, तुम्हाला माहिती आहे काय? आपल्या शाळेत विज्ञान सप्ताह सुरू आहे की नाही? तर शासनाने आपल्याला आपल्या शाळेला रोबोट बनवायला सांगितलं होतं की नाही? मग 3 महिने मेहनत करून आपण तो रोबोट बनवला. आणि सकाळी तो कोणाच्या मुळे तुटलाय? काय माहिती? अहो असं काय करताय कदम? 1 मिनिट. यो दलनाचा वर डबा तो पहिला कार. आता हा काय मी धरू? कोणी सांगितलं होतं तुम्हाला त्या लॅब मध्ये जायला आणि स्वच्छता करायला? नाही काय मॅडम, ऍक्च्युली रोजचं काम आहे माझं ते. लॅब मध्ये जाऊन मी साफसफाई करायला लागत होती ना. काही झालं माहितीये, मध्येच एक असा उंच हाताचा कोणीतरी मध्येच टूल ठेवला होता. मी त्याच्यावर हेल्मेट ठेवलं होतं. त्याला मी बोलले, हे कोणी ठेवलं रे? म्हणजे मी हेल्मेट असं उचललं तो आत वायर कोणीतरी घुसवल्या होत्या. हे येरी पोर आहेत, आता हेल्मेट मध्ये वायर घुसवायच्या असतात काय? मी ते हेल्मेट असं पकडलं, असं लाचकन करलं, त्या कोपऱ्यात ठेवलं हेल्मेट. मध्येच परलं फिरलं तर अहो तोच तो रोबोट होता. आणि ते हेल्मेट नव्हतं, ते त्याचं डोकं होतं, जे तुम्ही त्याच्या धडापासून वेगळं केलं. कळलं तुम्हाला? हा सगळा प्रॉब्लेम तुम्ही केलाय, तुम्ही तो निस्तरायचाय. नाही, माझं आता ठरलंय, तुम्ही या रोबोटच्या ड्रेसमध्ये अगदी फिट बसताय, तुम्हीच रोबोट करायचंय. अरे पण म्हणा तो रॉबर्टचा माझा काही संबंध नाही, म्हणणं काही जमणार हे बघा, नाही. तुम्ही जर रोबो बनला नाहीत ना, तर मी सरळ प्रिन्सिपल कडे तुमची कंप्लेंट करेन ना. नका नका, असं करू नको. मी आय विल ट्राय. मी करते, थोडा प्रयत्न That's करतो. the spirit, कदम. That's the spirit. हा. तुम्ही काही काळजी करू नका. बरं, तुम्ही आहे ना? मी आहे ना? जवळपासच थांबा तुम्ही. अगदी मी सगळं असं ठरवलंय आपल्याला काय करायचंय. काय करायचंय? हे बघा, शासनाचे अधिकारी आले की तुम्ही गप्प उभं हा. राहायचं. ते 4-2 प्रश्न तुम्हाला विचारतील, बरं. त्याची सरळ उत्तरं द्यायची. ओके. हा, पण मग मला घरी जाऊ दे, म्हणजे बायकोचं मी वाढदिवस मी आहे. जाऊ देईल, पण एक लक्षात ठेवा, त्यांनी हे बटन दाबलं ना की आपलं परवलीचं वाक्य म्हणायचं. काय आता परवलीचं कधी काय वाक्य आहे? मी सांगते. मी आहे यंत्रमानव, मी करणार देशाचा विकास, मी तुमची काय सहाय्यता करू, असं अगदी रोबोच्या भाषेत बोलायचं. हा, मी करेन ना, मन कसं ना इकडे अहो, बोलवलं. मी दिसते का तुम्हाला रोबो? अच्छा, म्हणजे असं बटन दाबलं का बोलायचं? मी आहे यंत्रमानव, मी करणार देशाचा विकास, बोला मी तुमची काय सहाय्यता करू. एक्झॅक्टली. आलं?
तुम्हाला जमलंय. जमलंय? हो नाही म्हणजे आता मला जाम कॉन्फिडन्स आलाय. Yes, yes, होणार yes. होणार. हे बघा आता कुठल्याही वेळेत रवी हा डबा डोक्यात घाला पहिला. आले आले आले. पहिला डबा डोक्यात. हा हा थांबा थांबा. कसं हा ऑल सेट. हा डीप ब्रीथ करा. डीप ब्रीथ. हा? ओके. काय करायचं? काय नाही तुम्ही उभे राहा. कोण हवंय आपल्याला? शासनाचा अधिकारी. अच्छा तुम्ही आहात. या ना सर या ना. या या वेलकम वेलकम सर. अच्छा हा. नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार साहेब. कदम रोबोट. सर मी हेड ऑफ सायन्स डिपार्टमेंट. अच्छा अच्छा. आणि हा कोण? हेड ऑफ द पिऊन. काय बोलला तो? हा बोलला. हा तो आता काहीतरी बोलला. कसं शक्य आहे सर? हा कसं बोलेल? मी ऍक्टिव्ह कुठे केलंय त्याला अजून? एक मिनिट. ऍक्टिव्ह नाही केलं म्हणजे? अहो सर हाच तर रोबोट आहे ना. हा रोबोट आहे. एक्झॅक्टली. सर एक मिनिट. हा लेट मी प्रेझेंट यू सर आर मार्वलस क्रिएटिव्हिटी सर. इंडियन रोबोट. याचं नाव आहे विकास. विकास. वा वा. हे असं इंडियनाइज नाव ठेवलं हे मला खूप जास्त आवडलं. आवडलं ना? आणि मॅम मी तुम्हाला मनापासून सांगतो मी या सायन्स प्रोजेक्ट साठी जितक्या शाळा फिरलो हा. सगळ्यांनी भंगार प्रोजेक्ट केलेले आहेत. पण तुमचा हा रोबोट मला आवडलाय. थँक्यू सो मच. म्हणजे मला असं वाटतं की मला असं वाटतं की हा एक जिवंत माणूसच आहे ज्याला फक्त पुठ्ठे लावले. कळले यांना? कळले? आपण याचा जरा डेमो बघूया. काहीतरी आवाज आला मॅडम याच्यातनं. नाही हो. अहो आत्ता आला. मी आवाज ऐकला. नाही आला का? आपण डेमो चालू करूया. अहो मॅडम काहीतरी आवाज येतोय यातनं. ओ असा आवाज म्हणताय का? आला. एक्झॅक्टली सर. म्हणजे हीच तर खासियत आहे ना सर याची. काय आहे ना डेमो. डेमो असा शब्द ऐकला की तो स्वतःच ऍक्टिव्ह होऊन स्टँड बाय मोड मध्ये जातो. स्वतःहून ऍक्टिव्ह होतो स्टँड बाय मोडला जातो. इंटरनली सगळं स्वतःच करतो सर. हे काहीतरी तुम्ही चमत्कारिक काहीतरी केलेलं आहे. मला हे आवडलेलं आहे. आवडलंय ना मला हे आवडलेलं आहे. मग आपण डेमो बघूया. हो. सर 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 हे बटन दाबलं ना की तो बोलायला लागतो. अच्छा हे बटन. ओके. प्लीज. मी आहे मंत्र यानव. बोला मी तुमचा काय सहाय्यक अभिनेता करू? अहो मॅडम काय बोलतोय? सहाय्यक अभिनेता. काय बोलतोय हा? मी आहे यंत्रमानव. मी देशाचा विकास करणार आहे. मी तुमची काय सहाय्यता करू? असं असं. हा, असं आहे, असं आहे. असं म्हणायचं होतं त्याला. अहो मग ते त्याला म्हणू दे ना. तुम्ही काय म्हणताय? मी का म्हणते ना ओ सर. हा. हो सर काय आहे ना मी तुम्हाला सांगते एक छोटासा क्रॉनॉलॉजिकल एरर राहिलाय हो सर. अच्छा अच्छा. हा. ओके. नाही म्हणजे आम्ही प्रोग्रामिंग केलं होतं बर. पण ते जरा सेटल झालं नाही. अच्छा. पण यू डोंट वरी आम्ही काम करतोय त्याच्यावर. अच्छा. 15 दिवसात हे सगळं सॉर्ट आउट होईल. 15 दिवसात होईल. अगदी अगदी. मी तसं मेन्शन करू. प्लीज प्लीज. ओके. चला ना आपण चहा घेऊया. नाही नाही का मला त्याच्याशी आधी बोलावं लागेल ना. अजून हा मग त्याच्याशिवाय मी रिपोर्ट कसा तयार करणार? हा सर का मी बोलतो त्याच्याशी. बोला बोला. काय नाव आहे तुझं? अरुण. एरॉन एरॉन म्हणायचंय सर त्याला. एरॉन. अहो पण तुम्ही मगाशी मला विकास सांगितलं. हो का? हा काय आहे ना मी तुम्हाला एक्सप्लेन करते. म्हणजे आम्ही असं ठरवलं होतं की ह्याचं नाव विकासच ठेवायचं. हा, हा. पण विद्यार्थ्यांचं असं म्हणणं पडलं मग याच्यावर विश्वास कोण ठेवणार ना. मग याचं नाव काय ठेवायचं? तर विद्यार्थ्यांनीच आम्हाला असं सुचवलं की आपल्या शाळेचे एक पिऊन होते हा. अरुण कदम. बर. त्यांच्या स्मरणार्थ आपण त्याचं नाव एरॉन ठेवूया. एरॉन. तुम्ही एका पिऊनच्या स्मरणार्थ रोबोटला ते नाव दिलंय? एक्झॅक्टली सर. म्हणजे मी जगामध्ये अनेकदा सायंटिस्ट लोकांचं नाव उपग्रहांना देताना बघितलं. पण तुम्ही एवढा डीप विचार करतायत. हो सर. आय एम टच्ड. मला ही गोष्ट खूप आवडलेली आहे. तुम्ही त्याचं नाव अरुण वरनं ठेवलं. बट व्हेरी सॉरी मला त्याला विकास म्हणायला आवडेल. चालेल? प्लीज शुअर सर. काही हरकत नाही.
बाल विकास मला सांग 5चा वर्ग. हा ऍक्च्युली दुसऱ्या माल्यावर आहे, डावीकडून शेवटचा वर्ग. चिंचेचे झाड आहे ना त्याच्या बरोबर खालचा वर्ग. परत तिकडून चिंच करत. अरे 5वीचा वर्ग नाही, अहो 5चा वर्ग याला येत नाही का? अहो सर, सेन्स ऑफ ह्युमर. अच्छा मी तुम्हाला सांगते, आम्ही त्याच्यात ह्युमन एलिमेंट्स ऍड करतोय ना. अच्छा. एक वेळ इंटेलिजन्स कमी असेल पण सेन्स ऑफ ह्युमर ठासून ठासून भरलाय आम्ही त्याच्यात. अच्छा नाही मला आवडला, पण त्याला उत्तर तर द्यावंच लागेल ना. हो का? हा बाळ सांग 5चा वर्ग. एक मिनिट सर, इथे काहीतरी लागलंय. 25 सांगायचं. हा झालं. सांगा 5चा वर्ग. 25. आलं त्याला आलं. अजून एक अजून? एक बरं, हा. मला सांग 25चा वर्ग. एक मिनिट. अगं बाई, गेलंच नाही वाटतं. 625 बोला. 725. 625. आता अजून एकच. हा नको ना. 625चा वर्ग सांग. आता रे आता काय कराल? सांगा येईल तुम्हाला येईल. कमॉन विकास, तुला येणार आहे विकास. सांग विकास. विकास तुला म्हटलं मी 625चा वर्ग. अरे वाचा थांब ना, कवरी घाई करतात, चेक करते ना. त्या काय थोडं check थोडं दमदार ती चेक करते, ती झालं की सांगेल मला. तुम्ही काय चेक करताय? कारण मीच फीड करते ना त्याच्यामध्ये सगळं, म्हणून सर. काय हो सर, तुम्ही पण कसे प्रश्न विचारताय? मला पटकन उत्तर देता येईल असं काहीतरी विचारावं. पण तुम्हाला का पटकन उत्तर द्यायचंय? हो कारण त्याच्या डोक्यात जी चिप आहे ना ती मी बसवली आहे. ठीक आहे, तुमचं गणितावरती जरा अजून काम बाकी आहे. हो सर. मी त्याला भूगोलाबद्दल काय विचारू का? शक्यच नाही. का? माझा भूगोल खूप कच्चा आहे. अहो तुमचा भूगोल कच्चा असून त्याला आलं पाहिजे भूगोल. अहो सर, तुम्हाला कसं कळत नाहीये? ते सगळं मी फीड करते ना मी. दुसरं काहीतरी विचारू ना. त्याला भाषा मधलं तरी काही येतं का? सर, भाषा माझी खूप चांगली आहे. अहो तुमची चांगली असून का उपयोग आहे? ह्याला आलं पाहिजे ना. तर येणार. बघा जमतंय का. विकास मला एक सांग. काय? हिरवे गार गालीचे पुढची ओळ सांग. हरित तृणाच्या मखमालीचे. आता बोल. हिरवे गाल लालीचे, हरिण कुणाच्या मधमाशीचे. अरे काय बोलतोय हा? मला पण कळत नाही. गाल लालीचे. लाली कोण आहे? हा? आणि हरिण कुणाच्या मधमाशीचे? हा? तू महाराष्ट्र राज्यातला आहेस का मोगली राज्यातला आहेस? हा काय बोलतोय हा? अहो सर, नाही तो रोबोटच आहे हो सर, पण जरा मंद आहे हो. अहो रोबोट कसा मंद असेल? आई जर का तो मंद आहे तर मग त्याचं नाव विकास का ठेवलाय? त्याचं नाव मंदान ठेवा ना तुम्ही. अरे काही येत नाही त्याला, बिंडो घ्या, काही कामाचं नाही. का असू शकत नाही तो बंद? अरे वाचा रे, मला येतात ती कामं सांग ना. तास संपला तर बेल वाजायचं काम माझं आहे. 20 मिनिटात नोटीस कशी पोहोचवायची ते माझं काम आहे. मैदानात कार्यक्रम आहे तर खुर्च्या कशा टाकायची ती माझं काम आहे. माणसं कमी पडली तर तिकडे सतरंज टाकायचं माझं काम आहे. ते विचार फालतूगिरी घे पण विचारता. विकास, या कामांसाठी शाळेमध्ये पिऊन असतो, त्याच्यासाठी रोबोट नसतो तयार करायचा. काय कामाचा नाही हा? बिंडो काय बंद करून टाका हे प्रोजेक्ट. बघा, तुम्ही असं म्हणू नका. तो थोडा मंद असला तरी खूप कला आहे हो त्याच्या अंगात. कला? हो. रोबोट सांग मग कशाला? उत्तम गातो. अरे गाणीच ऐकायची तर मग रेडिओ लावा ना. त्याच्यासाठी रोबोट का तयार करता? अहो असं काय करताय? सर एकदा शेवटचा चान्स. फक्त तुम्ही त्याला गाणं म्हणायला सांगा. उत्तम गातो. शेवटचा प्लीज. शेवटचा. हा. विकास, अरे बायला, मला एखादं असं गाणं ऐकून दाखव की जे गाणं ऐकल्यानंतर अंगात वीरश्री संचारेल. म्हणजे असं रक्त माझं सळसळलं पाहिजे. अरे शिट्टी वाजली, नगारी सुटली,
अरे बाला ती शिट्टी नाही अरे शिट्टी वाजली गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली आणि पदार गेलाय वर पोरी घराचा पूल दांडा धरला 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 शिट्टी वाजली गाडी सुटली आणि पदार गेलाय वर एवढंच राहिलं ना, काढून टाकलं हे पण. कशाला लावतोस हे? अहो तेवढं तरी राहू द्या. अहो, पण मी रेबोट नाही तयार केलेला. तो हा पिऊन हा अरुण कदम आहे. तुम्ही गंडवलेले शासनाला 15 लाखाची ग्रांट तुमची कॅन्सल होणार नाही, नाही, आहे. सर. तुम्ही मला सोमवारी ऑफिस मध्ये भेटा. मी भेटते सर, पण आणि आता हे मंद विकास तू तर मला पलीकडच्या चौकातच भेट. तुला तर मी नंतरच बघते, हं. अहो सर ऐका ना. अरे माझ्या बायकोला वाटलं काय वा 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 तुमचा पहिला परफॉर्मन्स होता या मंचावरचा, पण सुंदर परफॉर्म केलं तुम्ही. वा 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 जाणून घेऊया सरपंचांना परफॉर्मन्स कसा वाटला. महेश सर. ब्रिलियंट. आणि अरुण कमाल केलीस तू. त्या एवढीशा खिडकीतून तुझे एक्सप्रेशन मला इथे दिसत होते आणि यू आर रिॲक्टिंग सो वंडरफुली. तिच्याकडे जो लुक देत होतास, त्याच्याकडे लुक देत होतास, तुझी ते बॉडी लँग्वेज एक्स्ट्रॉर्डनरी, ते एक्स्ट्रॉर्डनरी. आणि ऑफकोर्स वेलकम दोनो, वेलकम टू दिस पवित्र मंच. त्या मंचावर तुम्ही आलात आणि तुम्ही खरंच यू आर वर्दी ऑफ इट हे प्रूव्ह केलं. कारण तुम्ही दोघांनी उत्तम कामगिरी केली आणि हिनी तर कमाल केली. म्हणजे आजपर्यंत अरुणचा आवाज इमिटेट करणारा माणूस मी पाहिला नव्हता. हे ते हिनी केला. Absolutely. थँक्यू सर, थँक्यू. आणि सुपर्ब आयडिया, सुपर्ब कॉन्सेप्ट, वेल एनॅक्टेड. अभिनंदन. जाणून घेऊया गुण. वा वा नमस्कार, मी अक्षय जोशी. नमस्कार, मी रेणुका देवदत्त बोधनकर. आम्ही आता महाराष्ट्राच्या हास्य जत्रामध्ये आमचा पहिला परफॉर्मन्स केला. पण जर का तो तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही सोनी लिव्ह ॲपवरती जाऊन महाराष्ट्राची हास्य जत्राच्या आमच्या फोटोवरती क्लिक करू शकता. तुमचा एक वोट आमचं या स्पर्धेतलं स्थान बळकट करू शकतं. धन्यवाद. या मधल्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा आपली विनोदाची शाळा भरवूया. सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आजकाल नर्सरीत ऍडमिशन घेताना सुद्धा लहान मुलांची मुलाखत घेतली जाते आणि अर्थातच या मुलाखतीसाठी मुलांची तयारी करून घेण्याची जबाबदारी येऊन पडते पालकांवर. आपला पृथ्वीक सुद्धा आपल्या मुलीची म्हणजे शीतलची अशाच एका मुलाखतीसाठी तयारी करून घेतोय. बघूया तिथे काय धमाल घडतीये. पिंकी 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 बेटा ए बे बाळा पिंकी बाळा ऐक ना बाळा माझा ए बाळा पिंकी पिंकी थांब ना बाळा एका जागेवर जरा थांब ना 5 मिनिट. पप्पा काल तुम्हाला थांब बाळा बाळा थांब थांब. काय उद्या तुझं ऍडमिशन आहे की ना नवीन शाळेत, त्यासाठी इंटरव्ह्यू द्यायचा आहे उद्या. हा मग आता आपण त्याची तयारी करायची. हा आता बाबा काय करणार, आता बाबा प्रिन्सिपल बनणार आणि तुला प्रश्न विचारणार, मग तू त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. हा आता बाबा प्रिन्सिपल आहे. मला सांग बेटा, तुझ्या बाबांचं नाव काय? माझ्या पप्पांचं नाव गेबाशे. तुला कोणी सांगितलं हे नाव? गेबाशे नाव कोणी सांगितलंय? पप्पा आपण ते उद्या नमिता आत्तेच्या लग्नाला गेलेलो ना, तर तिकडे नाही का तुम्हाला सगळे चिवडत होते गेबाशे गेबाशे गेबाशे. मग मी काकाला विचारलं, काय रे काका गेबाशे म्हणजे काय रे? काका म्हणाला, गेबाशे म्हणजे तुझा बाप रे. बाप काय? गेबाशे म्हणजे गेंड्याचा बारीक शेपूट. आता बाळा ते लहानपणीच आहे ना बाळा. आम्ही सगळी भावंड एकमेकांना असं चिडवायचो बाळा. हा बघतो आपला सुनील काका, त्याला सगळे सलाका म्हणायचे. हा सशाचे लांब कान काही बडबडायचो आम्ही. पण आता कोणाला चिडवायचं नाही. शाब्बास. आता प्रिन्सिपल तुला बाबांचं नाव विचारणार. मला माहितीये सांगू? हा हा शरद आत्माराम सडविलकर. छान छान. वा आता दुसरा प्रश्न विचारणार. तू एका जागी शांत उभी राहती पिंकी. बस इथे बस. काय करते अगं यार. बरं आता प्रिन्सिपल दुसरा प्रश्न विचारणार.
आता सांग तुझे बाबा काय करतात. माझे पप्पा गाड्या करतात, इथलं तिथे करतात. गाडी पार्क करायची अक्कलच नाहीये, तरी गाडी पार्क करतात. आणि पाहुण्यांच्या घरी गेला तर खाली पडलेली चिल्लर ढापतात. हे कुणी सांगितलंय तुला असं? ती सायली आहे ना माझी फ्रेंड, हा. वर राहते ना ती सायली. चौथ्या माळ्यावरची. हा, हा. तिच्या ना पप्पांच्या ना मोबाईल मध्ये ते गॉट्सअप आहे ना, तिथे बघितलं. तिच्या पप्पांच्या गोष्टीवर तू काय करत असते? पप्पा माझं सिक्रेट आहे. काय काय सिक्रेट आहे पिंकी? आम्ही ना गेम खेळायला म्हणून मोबाईल मागून घेतो आणि मग व्हॉट्सअप चेक करतो. अरे म्हणजे हे सगळे जे आहेत सोसायटीतले यांनी माझी खिल्ली उडवायला व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केलाय. आणि हे कार्टे हे हसू नको. मला सांग बाळा, हे पार्किंग करायची अक्कल नाही तुझी आई म्हणते ना मला, ते त्यांना कसं कळलं? आई तुम्हाला बोलते, हा. ते मी ऐकते हा. आणि सगळ्यांना सांगते. वा 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 शीतल वा शीतल. कार्टे आईवर गेलीस, आईवर. आणि तुला काय तुझा बाप चिल्लर चोर वाटतो का ग पोरी? हा काय म्हणते तोंडावर? बाळा बाबा चिल्लर चोर आहे का? नाही. त्या दिवशी ना बाळा पैसे पडले होते असे रस्त्यात. हा? मग असं लक्ष्मीवर पाय दिलं तर बरं वाटतं का मला सांग? नाही. नाही ना, म्हणून बाबाने गपचूप पैसे उचलले आणि खिशात ठेवले. बाबाला वाटलं आता उद्या देऊया, पण आता कसला देतोय बाबा पैसे? छदाम देणार नाही, छदाम. तू थांब इथे, एकेकाला ना बघूनच येतो कुठे गेले ते पप्पा, चौगुले. तुम्ही गेलात तर इंटरव्ह्यू बंद, स्किट पण बंद. ए बाई ए स्किट बंद बोलू नको, त्याचेच मार्क मिळणार आहेत आपल्याला. कोण देणार आहे मार्क? महेश आजोबा. हा महेश आजोबा. खूप द्या, खूप द्या, खूप द्या. देणार महेश आजोबा, खूप मार्क देणार बाळा. आधी इंटरव्ह्यू वर कॉन्सन्ट्रेट कर ना राजा. अगं 72 तास रांगेत उभा होतो ग फॉर्म साठी एका. प्लीज प्लीज नीट लक्ष द्या बाळा. बस आधी खाली इथे बस. हा तू अशी नाही ऐकणार. पाय हलवू नको, शांत बस एकदम. हा बाबा काय करतात विचारलं तर सांगायचं बाबांचा स्पेअर पार्टचा बिझनेस आहे. सांग. पाय हलवू. तोंड हलव ना कार्टे. मी अजून बोलते. बोल ना बाळा एकदा. माझे पप्पा हा स्पेअर स्पेअर. इकडचं कोणी फाडलं? अरे ते मरू दे, फाटू दे तिकडे, ते जाळू दे ते. ए बाळा हे राजा बोल ना, नीट सांग बाबा काय करतात? माझे पप्पा हा. स्पेअर हा स्पेअर पाचचा बिझनेस करतात. पाटचा बिझनेस करतात बाबा. बर चालेल बाळा, असंही चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. हा आता इकडे बघ ना राजा पिंकी. प्रिन्सिपल आहेत प्रिन्सिपल. हा. आता तिसरा प्रश्न विचारणार ते. हा. बेटा पिंकी, तुझ्या आईचं नाव काय बरं? माझ्या मम्मीचं नाव बाबडी. तुला बबडीचं कुणी सांगितलं पिंकी? पप्पा तुम्हीच तर म्हणता ना रोज मम्मीला, माझी बबडी ग, माझी सोना बबडी ग. सॉरी हा बबडी, प्लीज बबडी. बबडी तुझी सगळी भांडी घासून देतो. बबडी तुझा सगळा केअर कर. पिंकी तू जरा जास्तच ऐकलंयस बबडी बद्दल. ऐक माझं, ऐक बाळा. ऐक ना राजा, हे बघ आईचं नाव बबडी नाहीये. नाही आहे. तुझं कसं घरातलं नाव पिंकी आहे, हा. तसं आईचं घरातलं नाव बबडी आहे. हा आईचं खरं नाव काय आपल्या? काय? मंगला शरद सडविलकर. हा. हा त्यामुळे कुणी विचारलं आईचं नाव काय, हा. तर असं नाही सांगायचं बबडी आहे, सांगायचं मंगला शरद सडविलकर आहे. काय सांगशील? आईचं नाव बबडी आहे पण कोणाला अगं सांगायचं? हे नाही सांगायचंय पिंकी. फक्त मंगला शरद सडविलकर एवढं सांग ना बाळा, ते नको सांगू बबडी बिबडीचं. हा. आईचं नाव बबडी आहे पण सांग. इथे काय लावलंस तू? ए बाय ए राजा माझा ऐक ना बाळा, बस इथं बस. ऐक हे बघ, पहिले तर एक गोष्ट लक्षात घे बाळा, आपल्याला जे सांगायचं नाही ते पाठ नको करू. जे सांगायचंय ते पाठ कर ना बाळा. हा? आईचं नाव काय? मंगला शरद सडविलकर. हे कन्फर्म आहे, क्लिअर आहे? शाबास. आता प्रिन्सिपल पुढचा प्रश्न विचारतायत. हा बेटा पिंकी, तुझ्या हॉबीज काय आहेत बरं? मला ना चित्रकला खूप आवडते. अरे वा छान चित्रकला आवडते. मग आतापर्यंत तू कुठली चित्र काढली आहेत? मी ना आमच्या घराचं चित्र काढलं, सगळं एकदम मोठं आणि ना
घराच्या ना घराला असा मोठा दरवाजा काढलाय आणि भिंतीला ना एक अशी मोठी खिडकी काढली आणि ना मोठा पलंग काढलाय आणि त्याच्या खाली माझे लपून बसलेले पप्पा काढले आणि मम्मी पप्पांना मारायला येते हातात असं लाटणं घेऊन. थांब 5 मिनिट थांब बाळा. हे असं चित्र तू खरंच काढलंयस? हा कुठे काढलंयस बाळा, दाखव मला. पप्पा चला ना पार्किंग मध्ये चला. पार्किंग मध्ये का घेऊन जातेस मला? कारण मी ते चित्र ना ते टोकुशी तार असते ना टोकुशी टोकुशी तार असते, हो, त्या हो. तारेने ना आपल्या गाडीच्या दरवाजावर काढलं. ज्या गाडीचा मी 12,000 रुपये हप्ता भरतो त्याच्यावर तू टोकुशी तारीने चित्र काढलायस पिंके. आणि आईने तुम्हाला मारलं की डोक्यावर अशी खोक पडते ना, ती खोक पण अशी तारेने अशी टोकू टोकू टोकू. अरे खोक्याच्या नावावर अख्खं भोग पाडलंयस तू पिंके. अक्कल आहे तुला, अक्कल आहे कार्ट्या, अक्कल आहे. हा जरा पण ना तुला ना सांगितलेलं कळत नाही. किती उपद्व्यापी आहेस का पोरी तू. काय ते नीट रड. अरे काय प्रॉब्लेम. अरे हा काय आयटम जन्माला आलाय माझ्या घरात. अजिबात रडू नको पिंकी, मी खूप मारीन तुला. माझं खूप डोकं फिरलंय पिंकी. ऍडमिशन घ्यायचं आहे आपल्याला. काय 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 बघा, अजिबात रडू नको पिंकी. माझं डोकं फिरलं ना मी फटके देईन. काय शांत बस, एकदम शांत बस पिंके. मी नाही देणार इंटरव्ह्यू. घे बाजू बोलू नको. मी म्हणणार तुम्हाला घे बाजे घे बाजे घे बाजे घे बाजे घे बाजे. बरं घे भाषे म्हण, पण इंटरव्ह्यू द्यावा लागेल तुला पिंकी. इंटरव्ह्यू काय धर्मसंकट आहे रे हे. बर बाळा बाळा, हे बघ हे बघ हे बघ, बाबा सॉरी म्हणतो. बाबा सॉरी. कान पकडू. हे बघ हे बघ, बाबाने कान पकडले. उठा बशा काढ. एक नंबर आईवर गेली कार्ती. बाबाने कान पकडले, उठा बशा काढल्या. काढल्या उठा बशा. आमसिम पाहिजे. काय पाहिजे? आमसिम. हा देणार आमसिम. आधी आमसिम रडू नको. नाही करणार बाबा. विनोद नाही करणार. आईस कॅन्डी पण पाहिजे. देणार तुला बाबा आईस कॅन्डी पण देणार. गुलाबी रंगाचा कापूस पाहिजे. कुठल्या रंगाचा? गुलाबी. तुझ्या आईला येऊ दे आधी, तिला 2 बुलागी देतो. नाही बाळा, नाही देणार बाबा आईला बुलागी. तुलाच देणार बुलागी रंगाचा कापूस. बाबा सॉरी म्हणालाय की नाही, आता इंटरव्ह्यू द्यायचा. देणार बाबा सगळे. बघ प्रॉमिस पिंकी, प्रॉमिस. मी तुम्हाला हसवणार. कर ना बाळा पिंकी, प्रॉमिस. हा शाबास. आता छान हसा, स्माइल करा. स्माइल गुड गर्ल सारखं. थांबा बाळा. हॅलो. हा बोल रे सुनील. अरे नाही पोरीची तयारी करून घेतो तो उद्याची. हो इंटरव्ह्यू आहे ना. हा ऍडमिशन साठी. हा किती किती? अरे पण आपलं ठरलंय ना, आपण आधी इंटरव्ह्यू करणार आहोत. हा मग कशाला 5 लाख डोनेशन भरायचं. अरे नाही वेळ आहेस का. इंटरव्ह्यूचं ठरलं तू आधी काय. अरे पण नाही आहेत तेवढे पैसे माझ्याकडे सुनील. अरे असं काय करतो, ऐपतच नाहीये ना माझी. मला नाही जमणार. नाही मी बघतो, मी वेगळ्या शाळेत घालीन तिला. मला काही फरक नाही पडत. हा नाही मी करतो तुला फोन. मी कळवतो. हा चल ठेवतो. गोल 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 फुगा. ये पप्पा. हा बाळा. हा कुणाचा फोन होता? फोन आपला तो सला काय ना, सशस्त्र लांब कान सुनील काका. हा त्याचा फोन होता बाळा. ए पिंकू बेटा, इकडे. बाबा गंमत सांगणार आहे. गंमत. पप्पा गंमत सांगणार आहे. ऐक ना. पिंकू बेटा आधी ज्या शाळेत ऍडमिशन घेणार होती ना, आता त्या शाळेत ऍडमिशन नाही घेणार, दुसऱ्या शाळेत घेणार. नाही मला ती शाळा पाहिजे. ती शाळा किती मस्त आहे. तिकडे गार्डन आहे, स्विमिंग पूल आहे. मग तीच पाहिजे. ती चांगली आहे शाळा.
ऐक ना ए बेटा बाळ माझं ऐक, बाबाचं ऐकणार ना बेटा बेटा इथे बस, बाबाचं ऐकणार ना, ऐक ऐक ऐक. तू बरोबर बोलते बाळा, पिंकू बेटा एकदम करेक्ट बोलते. तिथे छान गार्डन आहे, तिथे स्विमिंग पूल आहे, बस आहे, पण तिथे शिक्षक नाही आहेत ना बेटा, कारण तिथे सगळे व्यापारी आहेत. आपण शॉपिंग मॉलला जातो बघ, शॉपिंग मॉलला तिथे कसं आपण काहीतरी विकत घेतो, कोणीतरी आपल्याला विकत देतं. ही शाळा तशी आहे, पैशाच्या बदल्यात गुणवत्ता विकतात इथे. हो. अरे तू सांग ना पिंकू बेटा, तू मला सांग, तुम्ही जी छोटी छोटी मुलं असतात त्यांना काहीच येत नाही म्हणून ते शाळेत जातात ना. त्यांना जर सगळंच येत असतं तर ते शाळेत का आले असते, नोकरीला गेले असते ना बाबासारखे. त्यांचा का इंटरव्ह्यू घ्यायचा. आता आपण दुसऱ्या शाळेत जायचं जिथे इंटरव्ह्यू नसणार. म्हणजे मी कधीच फेल नाही होणार. कधीच नाही होणार प्रिन्सेस. तुला गंमत माहितीये बाळा, ही जी दुसरी शाळा आहे ना, दुसरी शाळा, इथे ना तुला खूप शिकायला मिळणार, खूप मज्जा येणार. काय शिकवणार तिथे तुला कविता शिकवणार, बडबड गीतं शिकवणार. तुला गाणी आवडतात ना बेटा, खूप आवडतात. मग तुला गाणी पण शिकवणार. आणि तू तिथे तिथे ना चित्रकला शिकवतात, चित्रकला. हो हो, असा मोठा कागद देतात, मग त्याच्यावरती चित्र काढायला सांगतात. पण मग त्याच्यानंतर गाडीच्या दरवाज्यावर नाही काढायचे चित्र. ती शाळा खूप छान आहे बाळा, तिथे जगायला शिकवतात. तू जाशील ना त्या शाळेत, ग्राउंड छोटच आहे त्याचं, पण तिथले शिक्षक खूप भारी आहेत. जाणार ना बाळा त्या मला शाळेत. खूप आवडली, छान आहे. हा, आय लव्ह यू गेबाशे. गेबाशे नको बोलू मला. गेबाशे. गेबाशे नाही, तुला फटके देणार मी. कडक. वाजीवा. सुपर. हॅट्स ऑफ, हॅट्स कमाल, ऑफ. कमाल. एकदम कडक परफॉर्मन्स आणि कडक मेसेज. वा, तुम्ही दोघांनी खूप छान परफॉर्म केलं. पण शीतल, स्पेशली यू, आय लव्ह यू मोहतरमा, आप छा गई आज. जोरदार टाळ्या. सुपर. क्या बात. महेश सर. पृथ्वीक अँड शीतल, तुम्ही दोघंही उत्कृष्ट आहात. शीतल, तुझी बॉडी लँग्वेज तर फॅन्टॅस्टिक होती, आणि नुसती बॉडी लँग्वेज नाही, त्याची कन्सिस्टन्सी, म्हणजे थ्रू आउट ती जे करत होती ना, फ्रॉम एंट्रीपासून अगदी एंडच्या मोमेंटपर्यंत तू ती कॅरेक्टर सोडली नाहीस, तेव्हा तुला ॲक्च्युली सॅल्यूट करायला पाहिजे. थँक्यू सर. रिअली. तुमचं ट्युनिंग दोघांचं इतकं ब्रिलियंट होतं ना, दॅट मेड द ॲक्ट. दॅट मेड द ॲक्ट. आणि इट इज अ डायरेक्टर्स ॲक्ट. आय टेल यू, इट्स अ डायरेक्टर्स ॲक्ट. आणि तुम्ही दोघांनी, यू बोथ आर डायरेक्टर्स ॲक्टर्स. फॅन्टॅस्टिक. कीप इट अप. थँक्यू. मार्क्स. क्या बात है. 11.5 गुण. वा. नमस्कार, मी पृथ्वी प्रताप. नमस्कार, मी शीतल कुलकर्णी रेडकर. तुम्हाला जर आमचा परफॉर्मन्स आवडला असेल तर तुम्ही आम्हाला नक्की वोट करा. त्यासाठी तुम्ही सोनी लिव्ह ॲपवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा या पेजवर आमच्या फोटोवर क्लिक करा. तुमचं एक वोट आमचं या स्पर्धेतलं स्थान बळकट करू शकतं. धन्यवाद. या मधल्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा आपली विनोदाची शाळा भरवूया. सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य बुद्रुकच्या इनामदारांचं, अर्थात अंशुमन विचारे आणि विशाखा सुभेदार यांचं. सायलेन्स प्लीज. बर बर. हा सायलेन्स सायलेन्स. बर. एवढं अगदी हॅलो. फालतू झाला. हां बाबू ऐक ना, सॉरी आज नाही जमणार रे फिल्मला. कमॉन यार, ट्राय टू अंडरस्टँड. इकडे आली आहे ना, अरे बोर्डाची एक्झाम आहे, काय करू. सॉरी ऐक ना, तू जा ना एकटा प्लीज प्लीज. चिडतोस कशाला, मला विचारून काढलीस का तिकीट. कमॉन यार, चिडू नको ना. नाही मला ॲक्च्युली मला वेळ लागणार. ऐक ना, तू जाऊन ये ना प्लीज प्लीज. चिडू नकोस ना म्हण्या, प्लीज यार. सॉरी, चिडू नकोस ना, ऐक ना. वा 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 वा. आय लव्ह यू बाबू. हा चल ठेवतो पण. चला मुलांनो, चला 2 तास झाले. हा ऐक, अजून 1 तास राहिलाय. चला चला बाई. अरे वा, गुड गुड. झाला
हो. गुड. कसा गेला पेपर? मस्त सोप्पा होता. वाह, व्हेरी गुड. गुड गर्ल. व्हेरी नाईस. येते हा बाई. ओके, ऑल द बेस्ट बाबा. मॅडम माझा पण झाला. अरे क्या बात. वा, चला. नाही काय विचारे? काय टेन्शन? काय झालं? नाही हो, काय सुचत नाही हो मॅडम. सुचत नसेल तर कशाला वेळ वाया घालवायचा ना. देऊन टाका पेपर. हा मी पण तोच विचार करतो, कशाला बसायचं ना फालतू मध्ये. नाही चला दे. दे एक मिनिट. हा बाबू ऐक, कॅन्सल नको करू. काढ तिकीट काढ. काय 3 जण होते, त्यातले 2 जण गेले, एक राहिलाय. त्याला काय फार सुचत नाही. मी पटकन येते. तिकीट काढ. हा चला डन. ओके. हो, थांबा ना, काढून काय घेते पेपर? थांबा ना, पेपर काय काढून घेताय तुम्ही? नाही आता ते तू म्हटलास ना आता येत नाही, सुचत नाही काही म्हणून. आपण सुचेल ना, आता तास बाकी आहे ना, सुचेल मला. थोडा विचार करतो ना मी लिहितो काहीतरी. कशाला म्हणजे कशाला? चांगला आहे. मी पण वेडीच आहे. कशाला पेपर काढून घेते ना, काय एवढा तास आहे. सुचू शकतं माणसाला. ऍक्च्युली विचार करा. अरे ली तरी. अरे वा 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 वा. लगेच फोन काढला उठले. वा. मॅडम जाऊ दे, मी देतो पेपर देतो. हा तेच ना ते. चांगलं आहे. गुड. मग ते 1 तास बाकी आहे अजून. मी थांबा विचार करतो, होईल काहीतरी मला. मी काहीतरी करतो विचार. असं काय लिहिणार आहेस तू एवढं त्याच्यात? एवढं मग सुचलं नाही, आता काय लिहिणार आहेस? उगाच आपला वेळ घालवतो. चल ना, देऊन टाक ना. तुम्हाला सांगू, 5 वर्षाचा पहिल्यांदा 50% पेपर अटेंड केला हो मी. स्वतःचं बघ फक्त, स्वतःचं बघ. अहो, पण दुसऱ्याचं काही बघू नको. 5 वर्ष माझा अफेअर आहे. स्वतःचं बघ फक्त. अहो, मॅडम सगळं मगापासून तिथं फोन करतोय. हो नाही चाललंय. असं तुझ्यामुळे नाही. होते सगळं. अहो पण आता पहिल्यांदाच असं वाटतं की विषय सुटतील माझे सगळे. इतक्या वर्षात नाही ना सुटले, मग आता काय एवढं? काय कुठे अडले? हा? काय येत काही नाहीये. काहीच येत नाही हो. त्याला काही काय मग लिहिले काय एवढं पेपरात? काय लिहिले काय? नाही हा? नाही, मी सगळे प्रश्न लिहून काढलेले आहेत. म्हणजे आता हा बघा ना, हा प्रश्न आहे ना की फ्रेंच रिव्हॉल्युशनचा उठाव याबद्दल सविस्तर लिहा. तर मी असं लिहिलं आहे की फ्रेंच रिव्हॉल्युशनचा उठाव याच्याबद्दल सांगायचं झालं तर हा. पुढे सोडले मी लाईन सगळी. म्हणजे वा वा मला आठवलं की मी लिहिणार. वा अच्छा, वा. आणि मग बाकी प्रश्न मला असंच लिहून काढलेले सगळीकडे. म्हणजे आठवतात तसं मी लिहित जाईन. कशाचंच उत्तर लिहिलेलं नाही. नाही मी प्रश्न लिहून काढलेत ना, मला आठवलं की लिहिणार ना ते. प्रश्न का लिहून काढले? प्रश्न ऐक, या उठावाबद्दल जर तुला लिहायचं असेल तर तुला लवकरात लवकर जागेवरनं उठवलं पाहिजे. पण उठल्यावर कसं लिहिणार मी? म्हणजे जरा तिकडे सरक, मी पटकन सांगते, तू लिहून घे. नको मॅडम, कोणी बघितलं तर नको. मला मोठा एथिक्सचा विचार करतोय त्या शाळा. काठावर पास व्हायचं तर ऐक ना जरा, सांगते तर. कोणी नाही इथे, पटकन लिहून घे. लिही लवकर. नको मॅडम, बघतील ना सगळं. जात ना आता, लिही ना. पास होशील ना मेल्या. लिही. हा लिही. फ्रेंच सैनिकांमध्ये आपापसात जरा त्यांच्या सावकाश सांग ना. फ्रेंच सैनिकांचं आपापसात बिनसलं. त्यांच्यामध्ये हे बघ राडा झाला. राडा कसा होऊन जाऊ. मतभेद होत झाले. मतभेद झाले. मग त्यातले काही सैनिक बरं का तिकडे त्या फ्रान्समध्येच राहिले आणि काही आपल्याकडे आले. आणि मग त्यांनी इकडे येऊन ईस्ट इंडिया कंपनी उघडली. ईस्ट इंडिया कंपनी ऐकले का? गेले का कानावरनं कधी? हा. मग आपल्या भारतातल्या लोकांना ते काही रुचलं नाही आणि मग त्याच्याबद्दल त्यांनी नारा दिला. कळलं? चले जाओ फ्रेंच. आणि मग नंतर सायमन गो बॅक. कळलं? ऐकलं का हे?
ऐकलंय का कधी हे ली सायमन गो बॅक असं झालं, अशा पद्धतीने चळवळ सुरू केली. चल चल. कुठलं काय मॅडम हा हा. नाही, इंग्रजांनी भारतावर राज्य केलं तेव्हा भारतीयाने असा लढा दिला असं मला वाटते. हे जरा काहीतरी चुकीचं वाटते फ्रेंचांचं. फ्रेंच फ्रेंच. हा फ्रेंच आहे ना ते. पण ठीक आहे, तसंही फ्रान्स मध्ये अजून काय याहून वेगळं घडणार आहे. हेच घडलं असेल ना सैन्यामध्ये मारामारी, या तुम्ही उठत. पण फ्रेंच लोक कसं म्हणतील की स्वतःच्याच माणसांना चले जाओ फ्रेंच असं कसं म्हणतील ना, त्यांच्या लोकांना कसं म्हणतील ना ते. मट्टा लॉजिक लावतोयस. तुला काय वाटतं मला येतच नाही काय? मी बावळट आहे, मी मूर्ख आहे. हे बघा मॅडम, तुम्ही मराठीच्या शिक्षकात उगाच मला चुकवाल. मी ए मात्र शाण्या, परीक्षा देऊन इथपर्यंत आले, कळलं ना? बाकीचे विषय पण शिकले मी. शहाणपणा शिकू नकोस, कळलं ना? हा चुगल. ईस्ट इंडिया कंपनी रिलेटेड टू हुम, फ्रेंच और एनीवन एल्स? ब्रिटिश. विचारे ते मगाशी काय म्हणलं होतं तुम्ही ते? हा? तू काय म्हटलं होतास मगाशी ते फ्रेंचच्या ऐवजी काय ब्रिटिश मिळालं ना? हा. मग तू ते खोड सगळं फ्रेंच आणि ते ब्रिटिश लिहून टाक. ते बरोबर आहे कदाचित. आणि प्रश्न फ्रेंचवर आलाय तो. वा वा प्रश्न फ्रेंचवर आहे ना. वा वा वा. तर त्या फ्रेंचच्या ठिकाणी ब्रिटिश लिहून टाक ना. अरे मिळतील मार्क, मिळतील. लिहून टाक. प्रश्न बदलला त्याने. एकट्यासाठी प्रश्न बदलला. अर्धा तास वाया घालवलाय मी या माकड म्हणलं नुसतं. काय ढग लिहिणार आहे काय माहिती त्याच्या. हॅलो. हा राजा, हे भाई बघ ना, रिक्षाचे पैसेच देते आता मी. भैया कितना हवा? 30 रुपया भावेजी. हो मॅडम, बाहेर जाऊन खाकरा गप ना गप ना. हा हे काय? अरे राजा आलेच नाही काय? बघ तू ठेव ना फोन, मी पोचते अर्ध्या तासात पोचते तर राणू. हा चल ठेव. मॅडम पुरवणी द्या ना मला. अरे देवा, अरे देवा. अरे आता एवढं काय सुचलंय त्याला? पुरवणी द्या ना. अर्धातच बाकी द्या ना पटकन पुरवणी. कशाला पुरवण्या? उगाच पर्यावरणाचा ऱ्हास मेला. आता पर्यावरणाचा काय संबंध? नाहीतर काय गदड आहे. कागद कशापासून बनतो माहितीये का? एक झाड खर्ची घालावं लागतं, तेव्हा कुठे कागद होतो माहितीये का शाण्या? उगाच कशाला एवढंच लेअरसाठी उगाच एवढं अख्खं झाड वाया घालवायचं? हे बघा, झाड एवढं मी लिहिणार नाही, रोपट्या एवढं लिहिणार आहे, कळलं ना? हे घे, बरं, लिह. त्याच्यावर चित्रच काढणारच. गाढ कुठलं मूर्ख आहे अगदी. किती मिनिटं बाकी आहेत मॅडम? आहेत अजून. लिहा. हॅलो. अरे अरे हे काय अरे मी निघालेच होते. नाही मी खोटं नाही बोलत. आय स्वेअर. अरे हा लगेच देणार होता पेपर. मी अरे मी आपण थांबूया म्हणजे स्टॉप ब्रेकअप. हॅलो. अरे एवढ्याशा गोष्टी कोणी ब्रेकअप नाही कर. ऐक ना राजा. शी, जाऊ दे, पेपर घेऊन टाका मॅडम. आता 3 तास पूर्ण झाल्याशिवाय तू उठ बघते. मॅडम ऐका ना. माझा ब्रेकअप.